पाटील रामराम. राम राम. आपलं नाव आणि गाव सांगा. माझं नाव बाबासाहेब राधाकिशन पांडे, राहणार बोदेगाव. आजची तारीख 19 ऑगस्ट. 19 ऑगस्ट 2026. आपण तारीख याच्यासाठी घेत राहतो नेहमी की मागच्या तारखेतला व्हिडिओ नको, मागच्या तारखेतला व्हिडिओ नको. आणि आपण याला औषध दिलं होतं. हो, 11 तारखेला तुम्ही औषध सोडलं, 11 अल्ट्रासिड, 11 तारखेला. बरोबर ना? काय माहितीये का, मी आता तुम्हाला काही मिनिटापूर्वी बोललो की खोटं नाही बोलायचं आपल्याला. तुम्हाला खोटं बोलायचं नाही. तुम्ही जर 11 तारखेला सोडलं तर 11 तारखेलाच म्हणा. नाही, 11ला सोडलं. बरोबर. आजची 19 तारीख, अल्ट्रासिड सोडलं. हे तुमचं लागलेलं होतं, आपण सड साठी सोडलं होतं, बरोबर. सडसाठी सोडलं. तुम्ही दाखवू शकता मोठे पाटील, हे बघा इथपर्यंत आपलं हे लागलेलं होतं. हा एकच बेड लागला होता. हा बेड जवळजवळ 30-40 फुटाचा, 30 ते 40 फुटाचा बेड लागलेला होता. बरं, याच्यात तुम्हाला काय बदल जाणवतोय? हे थांबलेलं आहे दादा. ही सड थांबलेली, म्हणजे जेवढा लागलेला आहे तेवढाच लागलेला आहे. हो. त्याच्या पलीकडे वाढलं नाही, ते वाढलं नाही. बरोबर. वाढलंय कुठं वाटतंय तसं? नाही, वाढलेलं 9 दिवसामध्ये कुठेही फरक वाटत नाही वाढल्याचा. नाही, वाढलं एवढंच आहे फक्त ना. आणि तुम्हाला अजून काही बदल वाटला का याच्यामध्ये? हा, ते ग्रेनरी वाढली. ग्रीनरी म्हणजे तुमचा प्लॉट पहिले एकदम पिवळा जरत होता, पेक्षा जास्त होता तो तसा. तो जो आता पाण्याचा एक जास्त ओघ येत, त्याच्यामुळे जो एवढा पिवळा आहे त्याच्यापेक्षाही जास्त, म्हणजे त्या पद्धतीचा पिवळा होता, तर आता बऱ्यापैकी हिरवा झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा हिरवा होत असताना साहेब तुम्ही हे दाखवू शकता बघा, ही कॅनपी पण तुमची वाढली बऱ्यापैकी, बरोबर. आणि मला असं वाटतं की आल्याची उंची वाढली असेल थोडी बहुत, का नाही वाढली? नाही, वाढली असेल तरच हो म्हणा. वाढली. आणि खालून निघणारे कोंब कसे वाटताय ते पण हे बघा, तुम्ही दाखवू शकता. हे निघणारे स्टंप बघा कसे निघताय, एकदम जोमदार निघताय. आणि ह्या स्टंपाची जाडी वाढली आणि खालून कोंब निघताय. जे शेतकऱ्यांना जी अपेक्षा आहे की साहेब काय देऊ काय देऊ, हे बघा हे स्टंप खालून निघू लागलेत आणि बऱ्यापैकी निघू लागलेत. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, एक वेळेस तुम्ही अल्ट्रासिड का म्हणतोय मी वारंवार की अल्ट्रासिड सोडा, अल्ट्रासिड सोडा. आणि आता तुम्हाला कदाचित हवामानाचे अंदाज बी बरेच लोक वर्तवत आहे की आपली प्रयोगशाळा असेल पुण्याची किंवा तुमचे पंजाबराव डक असतील, 20-22 तारखेनंतर पाऊस दाखवत आहे, बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, 20-22 तारखेनंतर पाऊस दाखवत आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की या गोष्टीची काळजी घ्या, जेणेकरून आल्याला आपल्या सड लागायला नको. ज्यांच्या आल्याला सड लागलेली असेल त्यांनी लवकरात लवकर ट्रीटमेंट करा. मी हे नाही म्हणणार आहे की तुम्ही अल्ट्रासिडचीच करा, पण करत असताना कुठली का होईना सड येणार नाही याच्यासाठी ट्रीटमेंट करा. आता आपल्या गावामध्ये 4-5 लोकांनी सोडलंय, बरोबर. आता ह्या प्लॉटला त्या प्लॉटला पण आपण सोडलं, बरोबर. आता 4-5 लोकांनी सोडले, प्रत्येकाचा जवळजवळ सारखाच अनुभव, सगळ्यांची सड थांबलेली. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, मी वारंवार काही गोष्टी तुम्हाला सांगत आलो की खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा, पण हे करत असताना आपला प्लॉट खराब होऊ नये. मी याच्यासाठी त्या दिवशी तुम्हाला बराच वेळ 1 तास डोकं लावतो. मला वाटतं तुमच्या त्या पांडे, काय त्यांचं नाव, सागर पांडेच्या प्लॉटवरती आपण गेलो होतो की खर्च कमी करा आणि त्यातून आपलं उत्पन्न वाढवा. पण हे करत असताना आल्याचा प्लॉट खराब होणार नाही याची काळजी घ्या. कारण मागच्या वर्षीचे दर, आताही दर टिकून आहे. आता पण तुम्हाला माहिती आहे 10-11 हजाराच्या पुढचे दर आहेत या दिवसामध्ये, आणि पुढेही आपले फेब्रुवारीच्या नंतर दर राहणारे 11, 12, 13 असेच दर राहतील. ह्या वर्षी तर 20,000पर्यंत दर गेले. 21,000 काही 2-3 दिवसासाठी गेले, पण ते भाव तिथपर्यंत पोहोचला होता. आपण म्हणत नाही प्रत्येक शेतकऱ्याला 21,000चा भेटला, पण काही शेतकऱ्यांना 15-16, बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला. पण तो कोणत्या शेतकऱ्यांना, ज्यांच्याकडे आलं शिल्लक होतं, ज्यांच्याकडे काही शिल्लक नाहीये, त्यांना काय मिळणार? तुम्ही किती प्रयत्न करा, काहीच नाही भेटणार. तुम्ही किती आदळआपट करा, तुम्हाला भाव भेटणार नाही. का? तर तुमच्याकडे मालच शिल्लक नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, मी वारंवार एक गोष्ट सांगत आलो की आल्याला सांभाळा, आल्याला जीव लावा. आल्याला जर जीव लावाल तर एकरमध्ये कितीही पैसा होईल. आपल्या 10 वर्षाचं उत्पन्न बाजूला राहील आणि 1 एकरचं उत्पन्न या वर्षीला बाजूला राहील. पण हे करत असताना याची काळजी घ्या की आपण अद्रकीच्या क्षेत्रामध्ये काय देतोय, काय नाही देते, आणि किती प्रमाणात देतो आणि किती प्रमाणात देत नाही. आता बऱ्याचदा काय होतं, शेतकरी काय करतात की उत्पन्न वाढीसाठी, उत्पन्न मला 200 क्विंटल काढायचं, मला 250 क्विंटल काढायचं, मला 180 क्विंटल काढायचं, या नादामध्ये एवढा खर्च करून बसतात आल्याच्या प्लॉटला की त्याची काही लिमिट राहत नाही. आणि शेवटी वेळ अशी येते की 200च्या ऐवजी 20च क्विंटल हातात येतं, 180 क्विंटल खराब झालेलं राहतं. शेतकरी मित्रांनो, 200 क्विंटलच्या नादात नका पडत असताना तुम्ही 150च ऍव्हरेज हे ठेवा. 150चा ऍव्हरेज काढत असताना तुम्हाला जर एकराला 50,000 खर्च येत असेल
तर 200 साठी किमान तुम्हाला 1 लाख रुपये खर्च येतो. आता तुम्ही म्हणाल 150ला जर कदाचित 50 येतो तर मग 50 क्विंटलला कसं काय वाढतो, तर ते 150 तुमचं सरासरीत ॲव्हरेज 100 ते 150च्या दरम्यान निघतच. पण तिथून पुढचं तुम्हाला काढायचंय 50 क्विंटल साठी तुम्हाला वेगळा जोर लावायचा आहे, कारण तुमची जमीन तुम्हाला 150 पर्यंत देणारच आहे. पण 50 क्विंटल काढायला तुम्हाला वेगळी ताकद लावायची आणि ती ताकद लावत असताना प्लॉट खराब होतात आणि प्लॉट खराब झाले की आपल्या हातात काहीच मिळत नाही. उलट आपला खर्च 50,000 शिल्लक झालेला राहतो. 10-20 क्विंटल आपल्याला हातात पडतं आणि त्या 10-20 क्विंटल मध्ये आपला खर्चही निघत नाही. मग त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस ओरडून शेतकऱ्यांना सांगतो, पोट तिडकीनं काही गोष्टी सांगत आलो की आल्याच्या प्लॉटला ह्याच्यासाठी जीव लावा की त्याला दर असतील आणि खर्च कमी याच्यासाठी करा की कमी खर्चातही उत्पन्न निघतं. कारण आपण जर सकाळी 8ला जेवलो तर लगेच 10 वाजता 12 वाजता 2 वाजता जेवत नाही. आपणही सकाळी जेवलो, दुपारी जेवतो, दुपारनंतर संध्याकाळी जेवतो. आपणही 3 टाइम जेवतो का, तर आपल्याला भूक लागते. मग आल्यालाच भूक लागत असेल म्हणून आपण त्याला जास्तीचं देतो, अशातला काही प्रकार नाही. त्याला जेवढे तोंड आहे तेवढंच ते खाणार आहेत. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो काळजी घ्या. मी पोट तिडकीनं प्रत्येक वेळेस सांगतो, तुम्ही भले एखाद्या वेळेस खर्च करत असाल शिल्लक तरी करा, पण आलं खराब होणार नाही याची काळजी घ्या. आणि जास्तीच्या खर्चानं तुम्हाला सांगतो, मी गॅरंटीनं सांगतो की अति केल्याच्या नंतरला तुमचा प्लॉट खराब होण्याचे चान्स वाढतात. त्याच्यासाठी काळजी घ्या, चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घ्या. आणि पुन्हा एकदा सांगेन की अल्ट्रासीड एकदा वापरूनच बघा, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. माझ्यासोबत फक्त जुनेच शेतकरी नाहीये, नवे पण शेतकरी जोडल्या जातात, जुने जे आहेत ते आहेच. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, एकदा अल्ट्रासीड वापरून बघा. आणि मी म्हणत नव्हतो आतापर्यंत, परत म्हणायला लागलो की आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, त्याला त्याचं बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन शेतकऱ्यांचे अनुभव बघायला भेटतील. धन्यवाद.